हे 5 पदार्थ तुमचा मूळव्याध कमी करू शकतात. नंबर 1 वरती आहे ताक आणि जिरे. रोज दिवसा 1 ग्लास ताक आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरेपूड टाकून जर तुम्ही पिला तर मूळव्याधची लक्षणं कमी होऊ शकतात. ताकामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, शिवाय ते मल साफ करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि जिरे हे गुरुद्वाराच्या ठिकाणी असणारं इचिंग असेल किंवा वेदना असेल किंवा रक्तप्रवाह असेल हे कमी करायला मदत करतं. नंबर 2 वरती आहे कोमट पाणी. कोमट पाणी पाचकांनी वाढवणार आहे आणि पचनक्रिया सुधारायला मदत करणार आहे, त्यामुळे तुमचं पोट चांगलं साफ होणार आहे. नंबर 3 वरती आहे ज्वारी, बाजरी किंवा ओट्स. या तिन्ही पदार्थामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, ते तुमचं पोट साफ करायला मदत करणार आहे. शास्त्र हे सांगतं की जेवढं तुम्हाला जास्त कॉन्स्टिपेशन आहे तेवढं तुम्हाला टॉयलेटला जास्त कुंथावं लागणार आहे आणि जेवढं जास्त कुंतणं होईल तेवढं प्रेशर तिथल्या वेन्स वरती पडतं आणि तुम्हाला मूळव्याध होतो. सो मूळव्याधची लक्षणं कमी करायची असेल तर तुमचं पोट चांगलं साफ होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही नियमित फायबरचं सेवन केलं पाहिजे. नंबर 4 वरती आहे मनुके आणि अंजीर. रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यामध्ये 7 ते 8 मनुके आणि अंजीर भिजत घाला आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर खावा. याने तुमचं पोट चांगलं साफ होऊन मूळव्याधची लक्षणं कमी होणार. नंबर 5 वरती आहे तूप. रात्री झोपताना 1 ते 2 चमचे गाईचे घरी बनवलेले तूप पाण्यासोबत किंवा दुधासोबत जर तुम्ही सेवन केलं तर कॉन्स्टिपेशन मध्ये जो कठीण मल होतो तो सॉफ्ट करण्याला तूप मदत करणार आहे आणि शिवाय पचनक्रियाही सुधारून तुमची मूळव्याधची लक्षणं कमी होतील. ते असे काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये पाईल्स असा मेसेज करा, मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन.